ओम साईराम. निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि जय श्री राधाकृष्ण. मित्रांनो, आज अपारा एकादश आहे. खूप मोठी एकादश आहे आणि हिरवागार निसर्ग. तुम्हाला हे सदाफुलीचं सुंदर छान असं फुलांनी भरलेलं झाड दाखवतो, कारण आता जास्ती करून सदाफुली दिसतच नाही आहेत. तर आपण तुलसी मातेची पूजा करू, आरती लावून, आणि आज जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करा आपल्या भगवंताचं. अरे, झाडाचं पाणी पाडायला लागलं आहे. चला, मला एक सांगायची गोष्ट आहे. मी पण अशा गोष्टी काही मानत नव्हतो, पण भगवंताची कृपा, राधा राणीची कृपा झाली. या गोष्टी आहेत आणि करायला पण पाहिजे. आणि महिन्यातून 1-2दा पण एकादश केली पाहिजे. जय श्री राधाकृष्ण. आणि हे गौरी शेणकूट आपल्या इकडच्या भागात म्हणतात. हे देशी गाईचे आणि मामीकडनं आणले, करणच्या मम्मीकडं सकाळ सकाळ जाऊन, कारण आपण जे लावलेले होते ते पावसात भिजल्यात. आणि हे आपण अग्निदेवीला प्रसन्न केले, म्हणजे अग्निज्वलित केली. आणि आपण त्याच्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी सुगंधित चंदनाची लाकडं सापडलेली, ते लाकडं पण टाकणार होतं. त्याचा सुगंध कसा येतो बघू. असाच सुगंध खूप भारी येतो. व्हिडिओ खूप मोठी होती, 3 मिनिटाचीच बनवायची. जय श्री राधाकृष्ण. जय श्री राधाकृष्ण. जय तुलसी माता. जय श्री राधाकृष्ण. राधाकृष्ण. आज एकादशी प्रभू, आणि एकादशीच्या दिवशी आपण तुलसी मातेला आरती लावली. ओम कृष्णाय वासुदेवाय. ओम कृष्णाय वासुदेवाय.